आज सुप्रीम कोर्टामध्ये निकाल कुठलाही येऊ शकतो, निवडणुका होल्डवर ठेवल्या जाऊ शकते. तुम्ही ओबीसी नेते आहात, ओबीसीच्या आरक्षणाचा एक प्रश्न या निवडणुकीमध्ये आहे. नाही बघा, खरं तर न्यायमूर्ती श्रीकृष्ण आणि त्या निकालानुसार आरक्षणाची मर्यादा 50% आत हे त्या ठिकाणी कॅप लावल्या गेलं श्रीकृष्ण न्यायमूर्तीच्या निर्णयानुसार. आणि या सगळ्यामध्ये सेन्सस होणं, एम्पेरिकल डेटा तयार करणं, ज्याला ट्रिपल टेस्ट म्हणतो, त्याची मागणी सातत्यानं होत आहे. पण मोदी सरकार ओबीसीच्या आरक्षणासाठी जर आणि ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजेत, ते पॉलिटिकल असू देत की बाकी असू देत, यासाठी जनगणनेची आवश्यकता होती. आम्ही खूप आग्रही राहिलो, मोर्चे आंदोलन झाले. राहुलजींनी सुद्धा जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी हे वाक्य वापरून सामाजिक न्यायाच्या भूमीनं आपली जनगणना करण्याची गरज त्यावेळेस व्यक्त केली. पण अद्यापही ते न झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न निर्माण झाला. ज्यावेळेस आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही बांटिया आयोग नियुक्त केला. त्यांनी जे काही आकडेवारी दिली त्याच्याशी आम्ही सहमतही नव्हतो. परंतु किमान ते केल्यामुळे, आयोग नेमून आम्ही एम्पेरिकल डेटा गोळा केल्यामुळे काही प्रमाणात आरक्षण वाचवण्याची संधी होती, त्याला चॅलेंज केलं गेलं. नाताचे CJI सूर्यकांतजींनी एक निर्णय दिला की आपण 2022च्या पूर्वीची जैसी स्थिती ठेवून निवडणुका घ्याव्यात. त्याचा चुकीचा अर्थ काढून स्वतःची पाठ या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने थोपटून घेतली आणि आम्ही ओबीसीचं 27% आरक्षण वाचवलं. अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये बोंबाबोंब केली आणि मतं मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न केला ओबीसींची. पण वस्तुस्थिती वेगळी होती, कारण यापूर्वीचे 2 जजमेंट हे घटनापीठाचे जजमेंट होते आणि घटनापीठाच्या जजमेंटला ओव्हररूल करण्याचा अधिकार कुठल्याही खंडपीठाला नव्हता. परंतु तो निर्णय देत असताना, जजमेंट देत असताना सूर्यकांतजींनी दिलेलं बरोबर होतं, परंतु 50%च्या वर कुठलेही आरक्षण जाता कामा नये ही काळजी सरकारने घेण्याची आवश्यकता होती, असं मत नोंदवलं गेलं. काही ठिकाणी 60%, 70%, 67% अशा पद्धतीचं आरक्षण पडलं. खरं तर SC STला 100% दिल्यानंतर उर्वरित आरक्षण हे केवळ ओबीसीच्या वाट्याला जातं. त्यामुळे सरकारने या संदर्भातली सावध भूमिका घेण्याची गरज होती. परंतु घाईमध्ये त्यांनी त्या निवडणुका घोषित केल्यात आणि निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर करत असताना त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलं की या निवडणुका न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून आम्ही घेत आहोत. म्हणजे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम या निवडणूक आयोगाने केलं. आता अनेकांनी तो वाचला नाही त्यांचा कार्यक्रम. त्या कार्यक्रमामध्ये निवडणूक कार्यक्रम घोषित करताना त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आम्ही निर्णयाच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून, म्हणजे उद्या जर सर्वोच्च न्यायालयाने 50%च्या वर आरक्षण का गेलं, उर्वरित सदस्यत्व रद्द करा, तर या राज्यातील जवळपास 4200 ओबीसीच्या जागा या ऑटोमॅटिक निवडणूक झाल्या असतील तरी खाली होतील. त्यांना त्यांचे पद रिक्त होतील, त्यांचा खर्च वाया जाईल, त्यांची मेहनत वाया जाईल. हा असा धंदा, लोकांना मूर्ख बनवण्याचा धंदा भारतीय जनता पक्षाने सुरू केलेला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. आता हा निकाल येऊ द्या, पण ही केलेली चूकच होती. कारण उद्या जर या निवडणुका झाल्या असत्या आणि कोणी जर कोर्टात गेले असते तर 2021 मध्ये जी परिस्थिती होती, 21 किंवा 22 मध्ये 368 जागा ज्या रिक्त करण्यात आल्या होत्या ओबीसीच्या, तीच पाडी महाराष्ट्रामध्ये या सर्व निवडणुकांमध्ये आली असती. आणि कोर्टाचा आदेश स्पष्ट होता की 50%ची कॅप तुम्ही ओलांडली, उर्वरित लोकांचे राजीनामे घ्या. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर एका नगर परिषदेमध्ये 6 जागा जर ओबीसीच्या आहेत आणि तिथे 4च बसत आहेत, तर 2 जागा रिक्त करायच्या, म्हणजे 6 जागा रिक्त करून नव्यानं आरक्षण घालायचं. म्हणजे सर्व ओबीसीच्या 4200 सर्व स्थानिक स्वराज्य संस्था मिळून त्या जागा होतात.
त्या पूर्णच्या पूर्ण जागा खाली करून टाकल्या असत्या आणि आमच्या लोकांना देशोधडीला लावलं असतं. त्यांना आर्थिकरित्या उद्ध्वस्त करण्याचं कामही झालं असतं आणि त्या संपूर्ण ओबीसीचं प्रचंड नुकसान झालं असतं. म्हणून हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. हा निकाल जर येऊ द्या, जर या निकालानुसार 27% आरक्षण मिळालं नाही, ओबीसीचं शिल्लक राहिला नाही आणि ते कमी झालं तर या सरकारचं पाप उघड्यावर पडेल आणि ओबीसीला कशा पद्धतीने यांनी या सरकारने मूर्ख बनवलं आहे हे सिद्ध होईल आणि स्वतःची पाठ थोपटून घेत असताना कशी बनवाबनवी केली हे सुद्धा लोकांच्या लक्षात येईल. मुंबईत मनसेच्या 22 ठिकाणी जे आहे प्रभावी ताकद आहे, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला बहुमत मिळवताना मनसेला सोबत घेतल्याच्या पर्यायाने असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. काँग्रेसचं काय वाटतं? नाही, राजकीय विश्लेषकांचं मत आहे. आता काँग्रेसचं मत म्हणजे स्थानिक आमचे निवडणूक आपली मुंबईचे नेते आहेत, आमच्या मुंबईचे अध्यक्ष आहेत, बाकी आमचे मुंबईचे आमदार आहेत, नेते आहेत, त्यांनी बसून तो निर्णय घ्यायचा आहे. आम्ही त्यांच्यावर सगळं सोडलेलं आहे. तुम्हाला सत्ता पाहिजे नाही पाहिजेत, कोणाला निवडणुका कोणाबरोबर करायच्या आहेत, काय पाहिजेत हे त्यांनी ठरवावं. त्यांनी ठरवलं की तो निर्णय आम्हाला मान्य राहील. पण काय वाटतं, कारण भूमिका काय असणार आहे शेवटी? महत्त्वाची भूमिका मनसेची नाही, मनसेची भूमिका काही असू देत. मला वाटतं की मनसेच्या भूमिकेवर जर काँग्रेसची भूमिका काय आहे हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे काँग्रेसनी त्या संदर्भात आम्ही प्रदेशच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेला आहे आणि तो त्यानुसार त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. भाऊ, अजितदादांचे सगळे मंत्री प्रचार करताना आमच्याकडे अर्थ खातं आहे, आमच्याकडे तिजोरी आहे, आमच्याकडे पैसा निधी देण्याचा अधिकार आहे, अशाच अँगलनं प्रचार करतात सगळे. काय तिजोरी? कोणी म्हणते मी मालक आहे, कोणी म्हणते चाबी आहे. अरे त्या तिजोरीला एवढे भोकं पाडून ठेवले आहेत, जो हात घालतो तो काढून घेऊन जातो. 17 ठिकाणून भोकं करून ठेवले आहेत. काय राहिलंय तिजोरीमध्ये? काय सांगून राहिले? आणि तिजोरीची चाबी म्हणून धमकवत आहे. हा तिजोरीची चाबी म्हणून धमकवतोय, तो मालक म्हणून धमकवतोय. हे काय चाललंय? धमकीने राजकारण करायचं आहे काय? म्हणजे सत्तेमध्ये आहे म्हणजे सत्तेच्या मस्तीनी आणि सत्तेच्या पैशानी तुम्हाला लोकांना घुमवायचं आहे काय? ही जी पद्धत चालली आहे महाराष्ट्रामध्ये हे बरोबर नाही. एक सांगतो तिजोरीची चाबी आहे, दुसरा म्हणते मालक आहे, तिसरा म्हणतो खाता आहे. म्हणजे बाकीच्याकडे काही नाही तर मतं नका देऊ, तुम्हालाच मतं द्या. महाराष्ट्र विकून खाणार तरी. कुंभमेळ्याला 25,055 कोटीचा बजेट आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पानं, हे राज्य चालवण्याची पद्धत आहे काय? कुंभमेळा भरला नाही एखादी वेळेस तरी शेतकरी मेला तरी चालेल, पण कुंभमेळा भरला पाहिजे, कुंभमेळ्यावर खर्च झाला पाहिजे, तिथला पर्यावरणाचा ऱ्हास झाला पाहिजे. हे चाललं काय? कुठल्या दिशेनं घेऊन चाललायत महाराष्ट्र? म्हणून पैसे कमवण्यासाठी त्या कुंभमेळ्यामध्ये एवढा बजेट फुगवून दिला, त्याचं ऑडिट नाही फाडिट नाही काही नाही. अर्धे खातील, लुटून खातील आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडतील. शेतकरी मरू देत, आत्महत्या करू देत, शेतकऱ्याचा कर्जमाफीला पैसे नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी हा महत्व आहे की कुंभमेळा महत्वाचा आहे हे महाराष्ट्रातील शेतकरी ठरवतील. आज बर्बाद झालाय शेतकरी, उद्ध्वस्त झालाय. यांचा बदला जरूर शेतकरी घेईल आणि शेतकऱ्यांनी ज्या दिवशी रुग्ण हातात घेईल त्या दिवशी यांच्या पाटा सोललेल्या तुम्हाला दिसतील. निवडणूक आयोग सुद्धा दखल घेत नाही अशा प्रकारे धमकवलं जातं मतदारांना. ते काय निवडणूक आयोग लाचार आहे. लाचार निवडणूक आयोगाकडून काय अपेक्षा ठेवणार? लाचारी पत्करली. त्या निवडणूक आयोगानं साहित्य म्हणून अधिकार जे दिलेत, परंतु आज दुर्दैवानं सांगायचं झालं की या सगळ्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका ही सत्ताधाऱ्यांना जर पूरक असेल तर मात्र या देशातील लोकशाहीला घरघर लागली आहे असाच त्याचा अर्थ होतो. रोहित पवार यांनी आरोप केला की जामखेडमध्ये काँग्रेस ही भाजपची बी टीम म्हणून काम करते असं. ते आता रोहित पवारांना जामखेडच दिसते, महाराष्ट्र दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये पाहावं, मग त्याचं उत्तर आम्ही देऊ. हो, काल रवींद्र चव्हाण यांनी बदलापूरमध्ये आरोप केलेला आहे की काही लोकांना लाभ होईल यासाठी अधिकाऱ्यांच्या बाजूला बसून मतदार यादी तयार केलेली आहे. एका बाजूला सरकार म्हणतोय की मतदार यादी पारदर्शी आणि दुसऱ्या बाजूला ते त्यांच्याच आमदार असे बोलतात. हे सोयीचं काम आहे. आपल्या सोयीचं जेवढं करायचं त्यांचं त्या सत्ताधारी पक्षातील नेत्यावरचा हा आरोप असेल स्थानिक. तिथे तो आरोप मला एकनाथ शिंदेंच्याकडे दिसतोय. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र पूर्ण बर्बाद कराल, लुटवाल, महाराष्ट्रामध्ये घोड कराल याद्यामध्ये आणि डोंबिवली धरून बसाल, डोंबिवली म्हणून. तर हे जे काही आहे ते महाराष्ट्र बघतो आहे. मला त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. दुबार मतदार याद्याचा जो
मुंबईचा विषय होता, याला निवडणूक आयोगाने वेळ मागितला. मात्र तुम्ही याआधी वारंवार जेव्हा सांगत होते दुबार मतदार आहेत तेव्हा आयोगाने दखल घेतली नाही. तर मुंबई निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने मराठी मतदार जे शिवसेनेच्या बाजूने असल्याचं बोललं जातं, त्यामुळे कुठेतरी आयोग सक्रिय झाला. असं आहे, कालच आदित्य ठाकरेंनी एका घरामध्ये 50 मतदारांची नोंद दाखवली 10x10च्या खोलीमध्ये. त्यावेळेस तरी यांचे डोळे उघडायला पाहिजेत. आम्ही सातत्यानं डेप्युटेशन घेऊन 2-2दा भेटलो, मोर्चा काढला आणि आम्ही हेच सांगितलं की मतदार याद्या शुद्ध करा, त्यामध्ये कुठे डुप्लिकेशन असू नये, कुठेही जो बोगस मतदारांची नावं असू नये आणि मग निवडणुका घ्या, अशा पद्धतीची आमची मागणी होती. त्यावेळेस निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ढकलत होता आणि केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे ढकलत होता, त्यांचा अधिकार यांचा अधिकार म्हणून. पण मूळ असं आहे की या याद्यामध्ये गोंधळ आहे, गडबड आहे. भारतीय जनता पक्षाला गोंधळ आणि गडबड करूनच निवडणुका जिंकायच्या आहेत. त्याला सपोर्ट निवडणूक आयोग आहे, यांच्या आशीर्वादाशिवाय हे निवडणुका जिंकू शकत नाही. बिहारची निवडणूक तशीच जिंकली, बोगस मतदार याद्या, EVMचा घोटाळा आणि ज्ञानेश कुमारचा आशीर्वाद. त्यामुळे कुठल्याही निवडणुका जिंकू शकतात. ते 55% मतं घेऊ शकतात, ते 60% मतं घेऊ शकतात. भारतीय जनता पक्षाला निवडणूक आयोग आणि EVMचा जर आधार असेल तर भारताचंच काय, जगामध्ये जर उद्या कोणी यांचा जगाचा अध्यक्ष नेमायचा असला तरी हे ज्ञानेश कुमारला निवडणूकचा प्रमुख करून टाका जगाचा आणि जग जिंकून टाका आणि मग हिटलर व्हायला, मुसोलिनी काय व्हायला ते आपलं मोकळे झालो, असं करून टाका, म्हणजे झंझट मुक्त होईल. तुमच्या निवडणुका सर्व या त्यांच्याच भरोश्यावर जिंकले जातात. तुमची ताकद नाही आहे निवडणुका जिंकायची. तुम्ही EVM आणि ज्ञानेश कुमार यांचा आशीर्वाद आहे तर तुम्ही जग जिंकाल. त्यामुळे त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. हो, अयोध्येमध्ये आज राम मंदिरावर झेंडा